नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजपासून आपण नव्याने जीके ब्रह्मास्त्र सिरीज सुरू करणार आहे, ज्यामध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण 2000 सर्वाधिक वेळेस रिपीट होणाऱ्या प्रश्नांचा रणसंग्राम करणार आहोत। मित्रांनो, टीसीएस असो वा आयबीपीएस अथवा कुठलीही अन्य कंपनी असो, प्रत्येक वेळेस हे जे प्रश्न आहेत ते विचारतेच। म्हणून मित्रांनो, समोरचे जे 20 दिवस असणार आहे त्यामध्ये मित्रांनो मी पार्ट बाय पार्ट तुमचं एकदम जीके कव्हर करून घेणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो कुठलीही एग्जाम असो तुमचे 5 ते 6 प्रश्न कुठंच गेले नाही। ओके, तर मित्रांनो डायरेक्ट आपण लेक्चरला स्टार्ट करूया, तुमचा जास्त टाइमपास करत नाही। तर बघा, लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला थोडक्यामध्ये एक ऑफर सांगून देतो। बीएमसी क्लर्क 2024 साठी आपण जर फॉर्म भरलेला असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या कोर्सचा फायदा घेऊ शकता। फक्त आणि फक्त मित्रांनो 250 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे, अगदी मित्रांनो पिझ्झा आणि बर्गर यांच्या किमतीमध्ये। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, असामी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो पु ल देशपांडे, म्हणजेच काय तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे मित्रांनो या पुस्तकाचं लेखक आहेत। यानंतर बघा, रिकामी जागा या संप्रेरकामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते। तर मित्रांनो असं कोणतं संप्रेरक आहे ते? तर त्याचं नाव आहे इन्सुलिन। यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा यांनी जातीवर टीका करणाऱ्या एका जुन्या बौद्ध ग्रंथाचा अनुवाद केला। तर मित्रांनो बघा, त्यांचं नाव होतं राजाराम मोहन राय। तसेच क्वेश्चन नंबर 4 बघूया आता, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते? तर ते होते लॉर्ड डफरिन। तसेच बघा क्वेश्चन नंबर 5, 0 ते 6 वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो ते आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये। यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 6, 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरावर प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा जो काही मान आहे मित्रांनो हा कोणाला देण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे पांडुरंग महादेव बापट यांना। यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर 7, 17व्या लोकसभेत महाराष्ट्र राज्य किती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते? तर त्याचं उत्तर आहे 48। तसेच बघा, 1829 साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे लॉर्ड विल्यम बेंटिक। तसेच 1832 मध्ये सरकारतर्फे अक्कलकोट युवराजाच्या शिक्षकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली होती? तर उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर। तसेच क्वेश्चन नंबर 10, 1855च्या लायसन्स बिलास कोणी विरोध केला होता? तर उत्तर आहे भाऊ दाजी लाड यांनी मित्रांनो 1855चा जो काही लायसन्स बिल होतं याला त्यांनी विरोध केला होता। यानंतरचा प्रश्न बघूया आता क्वेश्चन नंबर 11। ओके, 1855 मध्ये व्यापार व उद्योगावर कर बसविणाऱ्या लायसन्स बिलास कोणी विरोध केला? तर मित्रांनो भाऊ दाजी लाड, आताच आपण बघितलं। तसेच बघा 1857 चे स्वातंत्र्य समर हा जो काही ग्रंथ आहे हा कोणी लिहिला? तर मित्रांनो विनायक दामोदर सावरकर, ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखतो, यांनी लिहिलेला ग्रंथ होय। यानंतरचा प्रश्न बघा, 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? तर ती होती मित्रांनो 31 मे होती, परंतु मित्रांनो जो उठावा आहे हा या आधीच झाला होता। बघा आता 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? तर मित्रांनो मिरत छावणीमधून झाली होती। तसेच 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले होते? हा प्रश्न नेहमी विचारतात, तर उत्तर आहे नानासाहेब पेशवे यांनी मित्रांनो 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व केले होते। तसेच बघा क्वेश्चन नंबर 16, 1857च्या उठावात अहमदनगर मधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर मित्रांनो भागोजी नाईक हे झाले होते। तसेच 1857च्या उठावात कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर मित्रांनो नानासाहेब पेशवे व तात्या टोपे। तसेच 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे रंगून। तसेच 19 नंबरचा प्रश्न, 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी कोणत्या देशात आश्रय घेतला होता? तर उत्तर आहे मित्रांनो नेपाळ। तसेच क्वेश्चन नंबर 20, 1857च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड पार्स्टन। ओके, तसेच यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 21, 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी कोणत्या देशात आश्रय घेतला? तर उत्तर आहे नेपाळ। तसेच बघा 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे कोणाचे अधिकारी होते? तर मित्रांनो छत्रपती प्रताप सिंह यांचे होते। तसेच 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होते? तर मित्रांनो उत्तर आहे नाशिक।
तसेच 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होते? तर त्याचं उत्तर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील होते. तसेच 25 नंबरचा प्रश्न, 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे आत्माराम पांडुरंग यांनी मित्रांनो 1867 मध्ये मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 26, 1878 मध्ये देशी प्रेस अधिनियम पारित केला तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर मित्रांनो उत्तर आहे लॉर्ड लेटन होते. तसेच बघा 1879 मध्ये वैधानिक सनदी सेवांची निर्मिती कोणी केली? तर उत्तर आहे लॉर्ड लिटन यांनी केलेली आहे. तसे बघा 1891 या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? तर ते भरले होते 1891 नागपूर येथे. तसे बघा 1894 मध्ये हिंदू धर्म संरक्षणी सभा या सभेची स्थापना कोणी केली होती? तर उत्तर आहे चाफेकर बंधू. ओके मित्रांनो, चाफेकर बंधू यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली होती? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करायचं आहे. आशा करतो मित्रांनो नवीन जी सिरीज सुरू केली त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही त्याला भरभरून असा प्रतिसाद द्याल. तर मित्रांनो माझ्यासाठी फक्त 1 मिनिटाचा वेळ काढायचा आहे. तुम्हाला सिरीज कशी वाटते आणि मला मोटिवेट करण्यासाठी आणि ही सिरीज एकदम कंटिन्यू ठेवण्याकरता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. यानंतरचा प्रश्न घ्या, 1897 मध्ये रँडची हत्या कोणी केली होती? तर ते केली होती चाफेकर बंधू यांनी. तसे बघा क्वेश्चन नंबर 31, 1897 मध्ये रँडची हत्या कोणी केली होती? आताच बघितलं चाफेकर बंधू. ओके डन. तर बघा 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? तर उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय. तसेच 1906 या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? तर बघा 1906चं जे अधिवेशन होतं ते होतं कोलकाता. तसे बघा 15चं सुद्धा अधिवेशन विचारता तर मित्रांनो हे भरलं होतं मुंबई येथे. त्यानंतर बघा 16चं सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर 16चं जे काही राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं मित्रांनो ते भरलं होतं लखनौ येथे. तसेच बघा 1917चं जे काही अधिवेशन आहे मित्रांनो हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. याचे तुम्हाला अध्यक्ष आणि कोठे भरले होते हे नेहमी प्रश्न विचारता म्हणून समजून घ्यायचं आहे. 1917 या वर्षी मित्रांनो जे अधिवेशन भरलं होतं ते कोलकाता येथे भरलं होतं आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते होत्या ॲनी बेझंट. यानंतरचा प्रश्न घ्या आता, 1920 या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? तर ते भरले होते नागपूर आणि कोलकाता. तसेच बघा 1920 या वर्षी भरलेल्या नागपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते चक्रवर्ती विजय राघवाचार्य. ओके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 40, 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या ठिकाणी झाला होता? तर हा झाला होता मालाबार येथे. यानंतरचा प्रश्न घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर 41, 1923 या वर्षी मित्रांनो भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर ते केली होती स्वामी श्रद्धानंद यांनी. तसेच 42 नंबरचा प्रश्न घ्या, 1925 या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले? तर मित्रांनो ते सुद्धा कानपूर येथेच भरले होते. तसेच 1929 या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? तर ते सुद्धा लाहोर येथे भरले होते. तसे बघा 1931 या वर्षीच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना आपण लोह पुरुष म्हणून ओळखण्यात येतो आणि जगामध्ये ज्यांची सर्वात उंच मित्रांनो मूर्ती आहे असे काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते 1931च्या. ओके यानंतर बघा मित्रांनो ते 1931चं जे अधिवेशन आहे मित्रांनो ते आपण कव्हर केलेलं आहे. तर हे कोठे भरले होते एकदा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तसेच मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांची ते बघा सरोदर सरोवरवरती किती उंच मित्रांनो तुम्हाला मीटरमध्ये उत्तर द्यायचं आहे. किती उंच मूर्ती आहे याचं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. सर्वात फास्ट करणाऱ्या विद्यार्थ्याची कमेंट ही पिन केल्या जाणार आहे म्हणून नक्कीच मित्रांनो तुम्हाला उत्तर हे द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 45, 1934 या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते? तर हे भरले होते मित्रांनो मुंबई येथेच. ओके यानंतरचा प्रश्न, 1947च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिल्ली अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तसे बघा 1951 मध्ये भूदान आंदोलन मित्रांनो कोणी सुरू केलं होतं? तर भूदान आंदोलनाचे जनक आपल्या भारतामध्ये कोण आहेत? तर ते आहेत मित्रांनो विनोबा भावे. आणि या भूदान आंदोलनाच्या अंतर्गत सर्वात जास्त मित्रांनो प्रतिसाद मिळाला होता बिहार या राज्याकडून. ओके सर्वात जास्त मित्रांनो भूमी दान करण्याचं श्रेय आपल्या बिहार या राज्याला जातो. तसे बघा आता 1974 मध्ये कोणत्या राज्यात सेवा सहकारी बँक सुरू करण्यात आली? तर उत्तर आहे गुजरात. तसेच
1983च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता? तर उत्तर आहे मित्रांनो 1983चा जो काही वर्ल्ड कप मित्रांनो भारताने जिंकला होता त्याचे कर्णधार होते आपले कपिल देव. तसेच बघा 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर उत्तर आहे मध्य प्रदेश. ओके, आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सर्वात जास्त? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 51. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे पंजाब. आणि मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रातील जिल्ह्याचा जर प्रश्न विचारला तर मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला आढळून येते. तसेच बघा आता 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ किती टक्के लोकसंख्या ही प्रदेशात राहते? तर मित्रांनो 16% राहते. तसेच 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर काय आहे? तर मित्रांनो 88.38% एवढा आहे. तसे बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची घनता सर्वाधिक आहे? तर त्याचं उत्तर आहे ठाणे. तसेच बघा क्वेश्चन नंबर 55. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातींचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर उत्तर आहे ठाणे. ओके, कुठे आहे मित्रांनो? ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न घ्या 2000. बघा हा प्रश्न वेगळा तुम्हाला कन्फ्यूज करू शकते. बघा आता सर्वात कमी आणि सर्वात जास्त. बघा आता दोन्हींच्या नावामध्ये ने ने आहे. पुणे जर म्हटलं तर सर्वात जास्त आणि ठाणे जर म्हटलं तर सर्वात कमी. ओके, यानंतरचा प्रश्न 2011. बघा आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अनुसूचित जातींची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे? उत्तर आहे पुणे. आता सांगितलं होतं 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर तो आहे सिंधुदुर्ग. तसेच मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तराचा जिल्हा कोणता? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला स्पेशल होमवर्कसाठी आणलेला आहे. ओके मित्रांनो बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तराचा जिल्हा कोणता? हा तुमच्या समोर चॅलेंजिंग प्रश्न आहे. ओके, चॅलेंजिंग प्रश्न आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जेवढे काही व्ह्यूज असतील तेवढे मला कमेंट बॉक्समध्ये उत्तरं पाहिजेत. यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर 59. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर बघा 11.22 आहे? तर रत्नागिरी. आणि मित्रांनो तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो, दररोज मित्रांनो एक चॅलेंजिंग प्रश्न ठेवणार आहे आणि सर्वात जास्त जो विद्यार्थी बघा सर्वात अगोदर जो विद्यार्थी कमेंट करेल त्या विद्यार्थ्याची कमेंट पिन केला जाईल आणि मित्रांनो त्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ही जी पीडीएफ आहे ते प्रोव्हाइड करून देण्यात येणार आहे. 20 दिवसामध्ये 20 विद्यार्थ्यांना मित्रांनो ही जी काही पीडीएफ आहे हे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 60. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? तर उत्तर आहे नंदुरबार. तसेच बघा क्वेश्चन नंबर 61. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर ते आहे 952. दर 1000 पुरुषामागे मित्रांनो स्त्रियांची संख्या किती आहे? तर 952 आहे. तसे बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे? तर ते आहे मित्रांनो 54.78%. तसेच 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तरानुसार सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर मित्रांनो बाल लिंग गुणोत्तर म्हटलं तर सर्वाधिक गडचिरोली या जिल्ह्याचं आहे. तसे बघा यानंतरचा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरे भागाचे लिंग गुणोत्तर किती? तर मित्रांनो शहरी भागामध्ये दर 1000 पुरुषांमागे 903 स्त्रिया आहेत. यानंतरचा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशातील कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो जनगणनेचा जर विचार केला लोकसंख्येचा जर विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावरती मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचा हा क्रमांक लागतो. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आपला महाराष्ट्र आहे. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 66. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो ते आहे बीड या जिल्ह्यामध्ये. तसेच 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या किती टक्के आहे? तर ते आहे 11.8%. ओके 118 दाखवता इथं तर बघा 11.8% तुम्हाला टिक करायचंय. ओके यानंतरचा प्रश्न बघा काही काही पुस्तकामध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत. ओके या प्रश्नाबद्दल मी आणखी काय जर मित्रांनो काही जर त्रुटी असेल दुरुस्त करायचं असेल तर ते पिन मध्ये पिन करून ठेवील एकदा कन्फर्म करून.
तर तुम्हाला 11.8% असं लक्षात ठेवायचं आहे सध्यापुरतं. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 68. 2011च्या जनगणनेनुसार राज्याच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता ही जास्त आहे? तर उत्तर आहे 8. तसेच 2011ला झालेली जनगणना एकूण कितवी जनगणना होती? तर मित्रांनो उत्तर आहे 15वी. तसेच 70 नंबरचा प्रश्न 2022 मध्ये कोणत्या राज्यात आश्वासन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता? उत्तर आहे महाराष्ट्र. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 71. 2023चा रणजी करंडक कोणत्या संघाने जिंकला आहे? तर उत्तर आहे सौराष्ट्र. तसेच बघा 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान कोणत्या ठिकाणी लढाई झाली? तर मित्रांनो पानिपतचं जे युद्ध झालं होतं, पहिलं पानिपतचं युद्ध हे मित्रांनो बाबर वर्सेस इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान झालं होतं आणि ते झालं होतं 21 एप्रिल 1526 रोजी. कुठे? तर पानिपत येथे. यानंतर बघा आता 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान कोणत्या ठिकाणी आता झालं? पानिपत. तसे बघा 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेल्या भारताच्या घटनेत एकूण किती अनुसूच्या होत्या? तर मित्रांनो अगोदर होत्या 8. आता किती आहेत? तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. यानंतर घ्या 42वी घटना दुरुस्ती, ज्याला आपण मित्रांनो मिनी राज्यघटना म्हणतो. यामध्ये काय करण्यात आले होते? तर मित्रांनो जे काही हक्क आहे, अधिकार आहे, जी कर्तव्य आहेत ते जोडण्यात आली होती. तसे मित्रांनो सर्वात मोठी घटना दुरुस्ती म्हणून ओळखण्यात येते 42वी घटना दुरुस्ती. ओके. आणि मित्रांनो हे झाली होती 1976 मध्ये. तर यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 76. ओके. 44वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 1978 मित्रांनो झाली. तसेच 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे कशाची सुरुवात झाली? तर मित्रांनो भारत छोडो आंदोलन याची सुरुवात झाली होती. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कुठे झाली होती? तर मुंबई येथे. कधी झाली होती? तर 8 ऑगस्ट 1942 मध्ये. तसे बघा 8000 मीटरपेक्षा 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ते आहेत प्रियंका मोहिते. तसेच अजीवनसत्वाचे रासायनिक नाव काय? तर मित्रांनो ते आहे रेटिनॉल. आणि याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला म्हणतात झिरोफ्थेल्मिया. काय म्हणतात? झिरोफ्थेल्मिया. किंवा दुसरा आजार जर म्हटलं मित्रांनो तर रात आंधळेपणा. हे 2 आजार सर्वात जास्त विचारण्यात येतात मित्रांनो टीसेसच्या अंतर्गत. एक म्हणजे झिरोफ्थेल्मिया, ज्यामध्ये मित्रांनो माणसाच्या डोळ्यातील पाणी हे सुकत राहते आणि कोरडे पडते. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर 80. CSIR च्या पहिल्या महिला संचालक कोण आहेत? तर मित्रांनो कोण होत्या? नल्लायांबी कलई सेल्वी. ओके डन. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 81. ONGC च्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर अलका मित्तल. तसेच अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ते राजेवाडी येथे घेण्यात येते. क्वेश्चन नंबर 83 बघा. अंदाजपत्रकाचे कलम कोणते आहे? तर ते आहे 112. तसेच अंबादेवी मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ते केले होते पंजाबराव देशमुख यांनी. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 85. अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ते आहे मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 86. अकबरने हेमूदचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात कोणत्या वर्षी पराभव केला होता? तर तो केला होता 1556 मध्ये. तसेच क्वेश्चन नंबर 87. अकबरनामा हे चरित्र कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो अबुल फजल यांनी अकबरनामा हे चरित्र लिहिलेले आहे. तसेच बघा 88 नंबरचा प्रश्न. 11वी अनुसूची खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? तर 73वी घटना दुरुस्ती. तसेच 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आले? तर 86वी घटना दुरुस्ती होती मित्रांनो. तसेच अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद 1918 चे अध्यक्ष कोण होते? तर ते होते सयाजीराव गायकवाड. ओके. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 91. बघा अखिल भारतीय किसान सभा कोणाच्या प्रयत्नातून स्थापन झाली होती? तर ते झाली होती मित्रांनो NG रंगा यांच्या प्रयत्नातून. ओके. कोणती संघटना आहे मित्रांनो? अखिल भारतीय किसान सभा. ओके. बघा आता अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 1936 मध्ये झाली होती. तसेच बघा अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते स्वामी सहजानंद सरस्वती. तसेच 94 नंबरचा प्रश्न. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने इंडियन सुपर लीगचा पहिला हंगाम कोणत्या वर्षी सुरू केला? तर 2014 मध्ये. तसेच बघा अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1904 मध्ये मित्रांनो अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना आपल्याला दिसून येते 1904 मध्ये. यानंतरचा प्रश्न. अजंठा येथील
चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात तर मित्रांनो जे काही भगवान बुद्धासंबंधी रचलेल्या जातक कथा होत्या त्या चित्र आढळतात मित्रांनो अजिंठा येथील गुफांमध्ये चित्रांमध्ये। ओके, यानंतर बघा अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर मित्रांनो ते आहे अगोदरचं औरंगाबाद आणि सध्याचं मित्रांनो ज्याचं नामांतर झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर। तर बघा अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर ते आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये। तसे बघा आता अण्णाभाऊ साठे यांना लाल बावटा पथकाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर 1944। मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण नाव काय यावरती सर्वात जास्त प्रश्न रिपीट झालेले मित्रांनो या वर्षामध्ये 5 ते 6 प्रश्न विचारण्यात आलेले आहे की अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण नाव काय तर मित्रांनो तुकाराम भाऊराव साठे असं त्यांचं पूर्ण नाव आहे। मित्रांनो यांची फकीरा नावाची जी काही कादंबरी आहे ते सर्वात जास्त फेमस आहे मित्रांनो। आणि बघा यानंतरचा प्रश्न 99 नंबरचा अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अनहॅपी इंडिया तर मित्रांनो लाला लजपतराय हे आहेत। यानंतर बघा 100 नंबरचा प्रश्न अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक कोणत्या जिल्ह्यातील होते तर ते होते नाशिक जिल्ह्यातील। ओके डन। यानंतर बघा मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण 100 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे, सराव केलेला आहे। तर मित्रांनो शेवटची पीडीएफ आहे। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। इफ यू लाईक दिस इनिशिएटिव्ह प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल। मित्रांनो सांगायचं झालं तर सर्वांचे मनापासून धन्यवाद। जर तुम्हाला खरोखर मनापासून जर हा उपक्रम आवडलेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की समोरचे 20 दिवस तुम्हाला असेच जबरदस्त प्रश्न जे की नेहमी परीक्षेमध्ये विचारता क्रॉस व्हेरीफाय करून घेऊ शकता मित्रांनो। कंट्रोल F लावून कोणत्याही शिफ्टमध्ये जा या पीडीएफ मधील एक प्रश्न तुम्हाला दिसेल म्हणजे दिसेलच प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये। म्हणून मित्रांनो हे 20 दिवसाचे लेक्चर जर तुम्हाला हवे असतील तर सर्वात जास्त सपोर्ट मला तुमचा हवा आहे। याकरता जास्तीत जास्त तुम्हाला सपोर्ट करायचा आहे, लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे। ओके अशाच प्रकारचे उपक्रम मित्रांनो भविष्यामध्ये मी घेऊन येईल। ओके त्यासाठी फक्त आणि फक्त शेअर करा। धन्यवाद।